या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात, तुला वाटतं संन्यास श्रेष्ठ की कर्म करत राहणं श्रेष्ठ आहे? श्रीकृष्ण उत्तर देतात की सच्चा संन्यास म्हणजे कर्म टाकणं नव्हे, तर कर्म करत असताना त्याचं फळ ईश्वराला अर्पण करणं होय. जो मनाने शांत आहे, इंद्रिय संयमी आहे आणि कर्मात आसक्ती न ठेवता कार्य करतो, तोच खरा योगी आणि संन्यासी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, संसारात राहूनही मनाने ईश्वराशी एकरूप झालेला माणूसच खरा मुक्त. या अध्यायात स्पष्ट केलं आहे की एकांतात जाऊन संन्यास घेणं ही सर्वश्रेष्ठ गोष्ट नव्हे, तर समाजात राहून निस्वार्थ कर्म करणं आणि मीपणा टाकणं हे श्रेष्ठ. कर्म टाकून संन्यास घेण्यापेक्षा कर्तव्य करतानाच ईश्वराशी एकरूप होणं अधिक श्रेष्ठ. संयम, समत्व बुद्धी आणि निस्वार्थता हेच खऱ्या संन्यासाचे गुण आहेत. कर्मयोग आणि संन्यास दोन्ही मार्गाचा उद्देश एकच आहे, आत्मशुद्धी आणि मोक्ष. ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते की संसारात राहूनही मन शांत, सम आणि भक्तिभावाने भरलेलं असेल तर तोच खरा योग आहे.